तुम्ही असं म्हणणार का त्याला? या 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 साप दादा या या बसा बसा. कॉटवर बसता का पलंगावर? काय घेता? चहा कॉफी कोल्ड्रिंक्स काही असं म्हणू का बाबा? आपलं कसं झालं माहिती का? माहिती का आपल्या अंधळी भक्ती आहे. तो नाथ जर आपल्या घरी आला तर आपण त्याला दर्शन घेऊ देऊ का? काय करू आपण त्याला? बरं मारून टाकू. का बरं आता काय त्याचं? हा याला कोणती भक्ती माहिती बाबा मग? कोणती म्हणायची? सोने चांदी का नाग बनाया, सोने चांदी का नाग बनाया, पूजन भी जुगाई रे, पूजन भी जुगाई रे, वही सांप जिंदा घर में निकला. मी म्हणत नाही बरं का, कबीरदास महाराज म्हणताय वही सांप जिंदा घर में निकला, तूने काठी धमकाया रे, ने काठी धमकाया रे. जिवंत बापाला आपण भाकर देतो, मेल्यावरती कोणाला म्हणतो ते? पावड्याला शिव काय? बाबा शिव. अरे जिंदा बाप को रोटी ना देवे. काय म्हणतात? सकाळी उठून कोणी मला फोन करायचं नाही, तुम्ही असं असं म्हणून गेले ना आमचा मात्र आमच्या मागे लागून गेला. हा कारण मी रात्री जाणार आहे बरोबर. काय म्हणताय कबीर महाराज? अरे जिंदा बाप को रोटी ना देवे, मरण बाद पछतावे रे, मरण बाद पछतावे. बाद मुट्ठी भर चावल लेकर, बाद मुट्ठी भर चावल लेकर, कौवा बाप बुलाए रे, कौवा बाप बुलाए रे. अनाड़ी दुनिया भजन बिना रे कैसे, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे तरियो. आपण म्हणतो ना की हा माझा आहे तो माझा आहे. कबीर महाराज काय म्हणतात माहिती का? काय म्हणतात? तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, दूसरा ही खाएगा. खाली हाथ आया बंदे, खाली हात जाएगा. 10:30 मर्यादा आहे. काय काय सांगूया? खाली हाथ आया बंदे, खाली हाथ जाएगा. हा माझा महाराज वजेश महाराज. मला एक मात्राचा फोन आला होता बरं का बाबा, खोट्याने सांगणार व्यासपीठावरती. कारण मी मला जे अनुभव येतात मी ते सांगत असतो. कारण अनुभवाशिवाय माणसाने बोलू नये. तुकोबराय म्हणतात ना काय की तुका म्हणेत कोणी सांगेल माझा अनुभव आहे ओके, अनुभवाशिवाय कोणीही बोलू नये. एक म्हाताऱ्याचा मला फोन आला म्हणे हो जयेश महाराज. म्हणता हा बोलतोय ना बोला. आणि हॅलो त्या दादाला पहिले आवाज येईल. इकडून मी जोर जोराने मोठ्या मोठ्याने ओरडायचो. तो तिकडून बागेत म्हणे हो जयेश महाराज. म्हणता काय बाबा बोला. म्हणे जय म्हणतो ते रामकृष्ण. रामकृष्ण म्हणे बाबा ऐका ना. म्हणतो बोला ना. म्हणे मन पोऱ्याला कधी 65 लाख पगार आहे म्हणे. 1000 बी नाही 65 लाख पगार आहे म्हणे आमच्या मुलाला. तुम्हाला समजते ना माझी भाषा? समजते ना? नाही मला माझ्या भाषेत जरा जरा जास्त अभिमान आहे मला. कारण माझी भाषा जी ना ती आई राणी आहे. कोणती? हा सगळ्या भाषांची राणी तिला आता तुम्ही मान्य करा मग काय. म्हाताऱ्याचा फोन आला आणि महाराज काय माहिती का 65 लाख पगार आहे म्हणे माझ्या मुलाला. म्हटलं असं. बेटा बेटा क्या करता है ये बेटा, तू एक दिन पड़ोसी बन जाएगा. मी नाही बोलत. कोण म्हणतो ते म्हणत होते कबीरदास महाराज म्हणतात काय बेटा बेटा क्या करता है ये बेटा, तो एक दिन पड़ोसी बन जाएगा. जयेश महाराज हो जयेश महाराज म्हणे आमची मुलगी एवढी खानदानी म्हणे मी फोन लावता बरोबर पडून येते म्हणे. असं बेटी बेटी क्या करता है
तो एक दिन जमाई ले जाएगा. आमनं गाव आपली भाऊबंदकी काय करते माहिती का तुम्हाला? काय करते माहिती का तुम्हाला? म्हणून तर आलो मी सांगतो ना थांबा. काय करते भाऊबंदकी आपली? हे पड़ोसी पड़ोसी क्या करता है, हे पड़ोसी तो एक दिन जला के चलाएगा. तूने जो कमाया है दूसरा ही खाएगा. खाली हाथ आया बंदे खाली हाथ जाएगा. शेवटचा एक रुपये तर लावला असतो ना, तू तयार नाही आपल्या सोबत. असं विठाला